अमेरिकेतल्या भारतीयांचं वीकेंड तर एकच काम, ते म्हणजे कॉस्कोमध्ये जायचं आणि शॉपिंग करायची. जवळजवळ 20 वर्षापूर्वी जेव्हा मी अमेरिकेत आलो तेव्हा कॉस्कोमध्ये अशी एक सुद्धा इंडियन गोष्ट मिळायची नाही. पण आज जर तुम्ही कॉस्कोमध्ये फिराल तर तुम्हाला अनेक भारतीय गोष्टी सापडतील. आज आपल्याला कॉस्कोबद्दलची सगळी माहिती देणार आहेत आंतरराष्ट्रीय कॉस्को मित्रमंडळाचे प्रेसिडेंट आणि अध्यक्ष प्रशांत भाऊ मांगेडकर. नमस्कार राहुल भाऊ. प्रशांत भाऊ, वेलकम. कॉस्को हे भारतीयांमध्ये एवढं फेमस काय? भारताच्या लोकांना सगळ्यात पहिले म्हणजे पैसा वाचवणे हा सगळ्यात मोठा उद्देश असतो. कॉस्कोने बऱ्यापैकी भारतीय लोकांचं मेंटॅलिटी समजलंय. मग प्रशांत भाऊ, आज आपण कॉस्कोला भेट देऊयात आणि तुम्ही आम्हाला पूर्ण कॉस्को दाखवा आणि का कॉस्को एवढं फेमस आहे आपल्या लोकांमध्ये हे सांगा आम्हाला. चला बघूया. नक्की चला. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. तर आज आपण भेट देणार आहोत अमेरिकेतल्या भारतीयांच्या फेवरेट वीकेंड डेस्टिनेशनला, कॉस्को. प्रशांत भाऊ मांगेडकर आपल्याला दाखवणार आहेत की हे अमेरिकन स्टोअर भारतीय लोकांना बुरळ कसं घालता येते. असं काय मिळतं बरं इथं, शेवटपर्यंत नक्की बघा. प्रशांत भाऊ, कॉस्को म्हणजे नुसतं ग्रोसरी नाही, इथं तर मला टीव्ही पण दिसतात मोठमोठाले. अरे अमेरिकन भाऊ, कॉस्को हे नुसतं ग्रॉसरी स्टोअर नाही आहे. इथं यांनी इकोसिस्टीम बनवली आहे. तुम्ही जर एंटर झाले की तुम्हाला ज्या गोष्टी लागतात घरामध्ये, किंवा तुम्हाला लाईक समजा टी व्ही पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, जे पण अप्लायन्सेस पाहिजे ह्यांनी सगळे अवेलेबल ठेवले. प्लस तुम्हाला टायर लागेल गाडीचे, ते पण मिळतात तुम्हाला इथे. वा, म्हणजे नुसतं ग्रोसरी स्टोअर नाही मित्रांनो, इथं भरपूर साऱ्या इतर गोष्टी पण मिळतात आणि ते पण खूप डिस्काउंट प्राईजवर. आणि यांचे प्रत्येक मॉडेल जे असतात, टी व्हीचे झाले किंवा लॅपटॉपचे, हे त्यांचे स्पेसिफिकली कॉस्कोसाठी बनवतात ते स्पेसिफिकली, आणि त्याच्यावर चांगली वॉरंटी पण असते. हे बघा भाऊ, इथं पण तुम्हाला ॲपलचे प्रोडक्ट मिळतात आणि बऱ्यापैकी काही गोष्टींवर तुम्हाला खूप 10 to 15% डिस्काउंटमध्ये पण देतात. ते भाऊ, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो कॉस्कोची. ही जे तुम्ही दिसलं आहे एंडला, जर तुम्हाला वाटलं इट्स 99, सो हिचं रेग्युलर प्राईज आहे त्यांची. बट 97 दिसलं की समजायचं इट्स अ डिस्काउंटेड प्राईस, आणि 00 दिसलं की म्हणजे ह्या स्टोअरचं स्पेसिफिकली मॅनेजरचं डिस्काउंट्स आहे. सो हे डिस्काउंट तुम्हाला दुसऱ्या कुठल्या स्टोअरला भेटणार नाही. आणि मोस्टली हे जे स्टार दिसलं म्हणजे की हा प्रोडक्ट आता लास्ट प्रोडक्ट आहे, म्हणजे स्टॉक्स त्यांचे बसलेले असेल ते दे विल गेट इट आउट. दागिने पण भाऊ, आता मदर्स डे आला, तुम्ही एक ज्वेलरीज घेऊ शकता खूप डिस्काउंट प्राईजला. प्लस त्यांची चांगली वॉरंटी पण असते याच्यावर. सोनं मिळतं का? सोनं पण मिळतं, 18 कॅरेट मिळतं पण इकडे आपल्यासारखं नाही, बट इथं 18 कॅरेटमध्ये चांगलं मिळतं. जर तुला सोनं पाहिजे असेल भाऊ, तर तू यांच्या वेबसाईटवर जाऊन बिस्किट घेऊ शकतो, जे इंडियन कम्युनिटीमध्ये खूप पॉप्युलर आहे. ते बरेच लोक घेतात. म्हणजे कॉस्कोचं मार्केट रिसर्च केवढं भारी आहे प्रशांत भाऊ, की यांना माहिती आहे की इंडियन लोकांचं म्हणजे सोनं म्हणजे एकदम वीक पॉईंट आहे. स्पेशली साऊथ इंडियन लोक किंवा आपले लोक अक्षय तृतीयेला घेतात, तर ते तुम्ही बघेल तर तिथं आउट ऑफ स्टॉक चाललं जातं. त्याच्या पहिले ते लोक घेतात ऑनलाईन एकदम खतरनाक. कस्टमरवर फोकस जबरदस्त दिसतोय. चला आता आपण जाऊयात ग्रोसरी सेक्शनकडे. मोस्टली तुला बघशील तर भरपूर भाजीपाला तुला स्वस्त मिळतो इथं. लोकांना वाटतं की हे खूप महाग आहे किंवा बल्कमध्ये तर खराब होतं. पण फॉर एक्झाम्पल घेतो, आता हे जर तुला $4.5 सफरचंद घे, पण भरपूर आहे ना. भरपूर आहे. याच्यातले 2 पण खराब झाले तुझे. तर हे $4.5 तू जर कुठल्या बाहेरच्या स्टोअरला जाशील, 3 पाऊंड म्हणजे ऑलमोस्ट 1.5 किलोच्या आसपास. 1.5 किलो तुला तिकडे बाहेर तुला $5 किंवा $7 मिळतील 1.5 किलो. मग मोस्टली तुम्ही जर 4 असेल फॅमिली मेंबर्स, तर तुम्हाला हे खूप परवडतं आणि रेग्युलर खाणारे पाहिजे असं नाही. वॉटरमेलन घ्यायचं का भाऊ? खूप चांगलं आहे. हे काय फ्रीजर आहे का? सगळं प्रोड्युस्ड तुम्हाला मिळतं बऱ्यापैकी. सलाड, रेडीमेड सलाड मिळतं. हापूस आहे का भाऊ? हापूस आहे, पण इंडियाचा नाही, मेक्सिकोचा हापूस आहे. ओ,
अतालपो आणि खराब व्हायचे चान्सेस खूप कमी भाऊ. तिकडून येण्यामध्ये तेवढं जास्त लांबून येत नाही. लांबून येत नाही तुमचं चालता. चव कशी आहे? चव चांगली आहे. ऑफकोर्स आपल्या इंडियाच्या हापूसचं वेगळी आहे, पण तरी आता एवढ्या वर्ष इथं राहिल्यावर आपल्याला हेच हापूस समजावं लागतं. सवय लागून गेली आहे. $8 6. $8 6. यांची बेकरी आयटम पण भारी असतं भाऊ. एकदम मस्त असतं यांचे फ्रेश बेकरी आयटम्स. बेगल आहे. पिठा ब्रेड सुद्धा आहे. आता नवीन यायला लागले पिठा ब्रेड. हे वेगळ्या प्रकारचं चीज दिसतंय. हो हे बघ, रसमलाई नानकची मँगो रसमलाई. कॉस्कोमध्ये आता भेटायला लागले $7-8 फ्रेश. ते पण सगळ्यात बेस्ट आहे की कॉस्को आहे ना, प्रत्येक प्रोडक्ट व्हेरीफाय करता आणि चांगले असेल तर देतात. म्हणजे कॉस्कोमध्ये जर विकलं जातं याचा अर्थ क्वालिटी उत्तम दर्जा. हां, त्यांचा बरेच रिव्ह्यू करतात, त्यांची पूर्ण प्रोसेस असते, मगच तुम्ही विकू शकता. तर बऱ्यापैकी चांगले. हे बघ, हे नवीन आयटम भाऊ. हे बघ, इंडियन स्टाईल चिकन, दही चिकन. ते तर चिकन टिक्का मसाला दिसतोय. चिकन टिक्का मसाला यांचा बघ सुशीमध्ये रेडी टू ईट. मी बरेच बघितलं भाऊ की टेक्सासमध्ये असं नाही की भारतीय, बरेच जे नॉन भारतीय लोक आहे ते पण हे इंडियन आयटम्स घेऊन जातात खूप. हा सुकीज ब्रँड भरपूर फेमस दिसतोय. हो, बऱ्यापैकी चांगला आहे. बघ इथं आता तिकडं चिकन मसाला, बटर चिकन, आणि मेन म्हणजे बघितलं का भाऊ, डोसा बॅटर रेडीमेड. डोस्याचं पीठ रेडीमेड मिळा, जा घरी डोसा करा. पनीर भाऊ, हेच बघ, तुला $10 एवढं पनीर मिळतं आहे. तू जर इंडियन स्टोअरला गेला तर हे ऑलमोस्ट तुला 40% तरी महाग मिळेल, असं मी अंदाज देतो आहे. आणि क्वालिटीचा इथं काही प्रॉब्लेम. क्वालिटीचा तर प्रॉब्लेम नाही. प्लस तुला बघ इथं नानचे बाईट मिळत आहे, तुम्ही घेऊ शकता नानचे बाईट्स. आणि आता हे नवीन आलं आहे कॅलिफोर्नियामधून. अरे हा जो ब्रँड आहे ना प्रशांत भाऊ सच नावाचा, हे कॅलिफोर्निया मधलं अग्रवाल कपल आहे. बरेच माझ्या मित्रांनी सांगितलंय की याची टेस्ट खूप चांगली आहे म्हणे, आणि मी पण ट्राय केले. खूप चांगली टेस्ट आहे. थोडं महाग आहे पण ठीक आहे भाऊ. जर तुम्हाला जर विकेंडला वाटलं की खूप बिझी आहे, कुकिंग नाही करायची, बाहेर पण नाही खायचं, कॉस्को रेडीमेड फूड देता इथं. त्यांचं फ्रेश बनवलेलं आहे, डायरेक्ट घेऊन जा. बरंच काय वेगवेगळे आयटम आहे, पास्ता आहे. भाऊ तुम्हाला माहिती का, मोहन देसी आयटम, अंडे आणि दूध. ओके, $4 24, 2 डझन. 2 डझन. आय डोंट थिंक याची किंमत कोणी बीट करू नाही बीट करू शकत. आपल्या देशीमध्ये सगळ्यात पॉप्युलर भाऊ A2 मिल्क खूप स्वस्तात मिळतं इकडं. हे बघ भाऊ, दही, देशी दही मिळतं तुम्हाला इथे, इंडियन देशी दही. आणि टेस्ट पण भारी असते बरं का, तुला सांग. देशी आपले घरी लावतात ते ठीक आहे, पण तुम्हाला नसेल जमत तर मग हे बेटर ऑप्शन आहे. मला ना मजा कशाची वाटते माहितीये का प्रश्न, खायला लय मिळतंय. आय नो. तरी आज तू विकेंडला, एवढं विकेंडला तर अजून गर्दी असते खायचं, जास्त आयटम. चंगमगा का अनकुक्ड रोटी चपाती. आई शपथ, 36 काउंट, 36 चपात्या $10. $10. आता बऱ्यापैकी म्हणजे कॉस्को आपलं जे लागतं रोजच्या इंडियन गोष्टी, चपात्या पण मिळतात. म्हणजे चपात्या मिळत आहे. मग काय, हे बघा भाऊ, कोकोनट ऑइल आपल्याकडचे पूर्ण वेळ, नारियल तेल एकदम फ्रेश. हे बघा भाऊ, आपल्या पूर्ण मसाला मिळायला लागला इकडे कॉस्कोमध्ये. खरं आहे. हे बघ, जिरा पावडर पण आहे, मस्टर्ड सीड, पूर्ण मसाले यायला लागले आता. आणि क्वालिटी चांगली दिसतीये. क्वालिटी आणि क्वांटिटी पण बघ भाऊ, क्वांटिटी किती मोठे. आटा, चपातीचा आटा, चपाती आपण बघितली तिथं रेडीमेड मिळत आहे, पण इथं तुम्हाला आटा पण मिळतोय, ते पण स्वस्तामध्ये. बघ, $15 20 LB. प्रशांत भाऊ, तुम्हाला असं नाही वाटत का की आपले जे देसी ग्रोसरी स्टोर होते आता त्यांना कॉस्को टफ कॉम्पिटिशन देणार या गोष्टी? डेफिनेटली. कारण तू जर आटा घ्यायला गेला, आता क्वालिटी $20-22 पर्यंत जातं. आता हे तुम्हाला $15 मिळत आहे. म्हणजे तुम्ही मोस्टली देशीज फक्त इंडियन स्टोअरला आणि कॉस्कोला जायचे, आता फक्त कॉस्कोला जाते.
तसं आहे. भाऊ तुम्हाला मी आत्ता बोललो तिथं राईट की सगळ्यात इंडियन लोकांचा फेवरेट काय आहे? हे आपले ड्रायफ्रूट्स घेऊन जातात, ते इंडियाला पण घेऊन जातात इथून. हो. माझी आई म्हणते की मला अशी वॉलनट मिळत नाही, बदाम अशी नाही मिळत, ते इथून घेऊन जातात. क्वालिटी आणि स्वस्तात पण चांगले आणि खूपच चांगले असतात. आणि यांनीच स्वतः कर्कलँडने बनवलंय. स्वतःच बनवलं आहे घी म्हणून, नाव पण दिलं आहे घी. बरंच चालतं आणि प्राईस पण बघ भाऊ, $22 मध्ये. पाणीपुरी आयटम आता पाणीपुरी पण विकायला लागले कॉस्कोमध्ये. ते पण सुजीवाले आहे बरं काय. वा. आणि त्याच्या बाजूलाच हे पनीर, टिक्का मसाला. टिक्का मसाला कुठल्या पण भाजीत टाका मस्तपैकी. म्हणजे नुसतं इंडियन फूडचे ऑप्शन सुद्धा भरपूर आहेत. भरपूर केले त्यांनी. हे सगळे ऑप्शन ना प्रशांत भाऊ मला वाटतं मागच्या 5 वर्षात जास्त दिसायला लागले. 5 पण नाही म्हणलं मी, मागच्या 3 वर्षातच कोविड नंतर खूप जास्त हे स्पेशली चपाती, आटा, पाणीपुरी टाईपचे. हे बघ, आणि तुला माहिती का इकडं काय मिळतं अजून? बासमती राईस, बासमती आणि सोना मसुरी राईस, ते पण $22. हे जर तू बाहेर खूप महाग मिळेल. हे बघ सोना मसुरी, ते पण ऑर्गॅनिक फॉर 20 LB फक्त $20, ऑलमोस्ट $20. खूपच स्वस्त आहे. खजाना ब्रँड आहे. खजाना ब्रँड आहे, त्यांचे ब्रँड फिक्स आहे. आय थिंक याचं जफरानी. हे पण बघ बासमती राईस 20 LB $20. मागच्या वीकला आम्ही आणलं तर 10 LB $20 आणलं, म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट प्राईस. आणि वेगवेगळ्या प्रकारचे राईस आहे. थाई राईस पण आहे. थाई राईस हो, वेगळ्या टाईपचे थाई राईस पण मिळतो. थाई राईस हा तो आहे जॅस्मिन राईस. गार्बांजो बीन्स, हे बघ छोले, नंतर तुला मूग डाळ. आणि ना आणि कशी पॅक केली बघितले का? पॅकिंग पाहिली का, एकदम टॉप क्वालिटी पॅक. आणि कॉस्कोचं अजून आहे की प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे डिस्काउंट येतात. हे मागच्या महिन्यामध्ये डिस्काउंटमध्ये होतं. हे आता तुला दाखवते $16. आम्ही स्टोअर करून ठेवले, 4 घेऊन गेलो आहे. $5 ऑफ होते त्याच्यावर. काय म्हणतो? हो. जबरदस्त. तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, उडद डाळ पण आहे. उड डाळ, हे बघ, नंतर तूर डाळ आहे. सगळे इंडियन लाईक सांगतो काय. आता काय राहिलं तू इकडे? मसाला झाले, डाळी झाले, राईस झाला, चपाती झाली, हो. भाज्या राहिल्या फक्त. आता घरीच बनवायला लागेल आपल्याला. आणि क्वालिटी अप्रतिम दिसते. हो, पॅकिंग वॉज आणि क्वालिटी पण चांगली एकदम. 7 LB फक्त $18. आणि ही मागे $18. तूर डाळ, उडद डाळ तिकडे बघ 7 LB $16. चला, किराणा झालाय. आता आपण आपल्या प्रेक्षकांना होम इम्प्रूव्हमेंट्स आणि सीझनल आयटम दाखवत. हे काय प्रश्न? हे काय माहिती का तुम्हाला आहे ना, कॉस्को चेक करतं प्रत्येक सीझनला काय काय आयटम्स लागतात. आता समर येतो आहे, सीझन नवीन येतो आहे, तर ते लहान मुलांना प्लेग्राऊंडसाठी जे पण लागतं समरसाठी ते तुम्हाला अवेलेबल असतं. पण हे 2-1 महिनेच असेल, परत चाललं जाईल. मग स्प्रिंगला वेगळं असतं, फॉलला वेगळं असतं. सीझनल आयटम्स हे आहे तुझे. प्रशांत भाऊ, गाद्या पण मिळतात? भाऊ तुम्हाला वाटलं ना फक्त अप्लायन्सेस, टी व्ही नाही, घरात तुम्हाला काय गोष्टी लागतात बेसिकली बेडरूममध्ये. इथं तुम्हाला सगळं मॅट्रेस पण मिळतात. आणि अजून एक टिप सांगतो भाऊ तुम्हाला. आता ही जर तू घेतली आणि तुम्हाला स्वतःला घेऊन जावं लागते, तर ही ऑलमोस्ट तुम्हाला $600 पडते. पण तू हीच जाऊन ऑनलाईन लोक घेतात आणि शिप करतात, हे $100 एक्सपेन्सिव्ह असतं. कारण तुम्हाला डिलिव्हरीचे चार्ज, शिपिंगचे डिलिव्हरीचे. पण तुम्हाला जर घेऊन जाता येत असेल तर हे इथून घेऊन जावं लागतं. इथं स्वस्त पडतं. इथं स्वस्त पडतं. हे काय लाकूड? मग भाऊ तुम्ही ना घराच्या इम्प्रूव्हमेंटसाठी पण वापरू शकता. आत्ता रिसेंटली एक एक्सपिरियन्स सांगतो. मी ना म्हटलं की आपल्या घरातले कार्पेट चेंज करून वूड लावायचा विचार केला. तर आम्ही हे चेक केलं आणि बाहेरून पण तपास केला, पण तो खूप एक्सपेन्सिव्ह होतं. यांची स्वतःची सर्व्हिस आहे, हे स्वतः येऊन घरी बसून जाता, म्हणजे दुसऱ्या कंपनीला देता. आणि प्लस यांचे कॅशबॅक देता परत. 15% चालू आहे सध्या याच्यावर. तुम्ही जर केले, तुमचे जे पण एक्सपेन्स असेल, समजून घे 5,000 केले, तर तुम्हाला 15% त्याच्यावर परत मिळतील. $750 परत मिळतील. आणि प्लस लाईफ टाईम वॉरंटी मिळते याच्यावर तुम्हाला. अरे बाप रे.
एवढं मोठं कपड्यांचं सेक्शन. बरेच ब्रँड आहे यांचे, ते स्वस्तात देता इकडे आणि यांचेच डिस्काउंट असते. मला अजून एक प्रॉब्लेम आहे इथल्या कपड्यांचा. यांचा स्मॉल आपल्याला सगळ्यात बेस्ट होतो आणि स्मॉल यांचा मिळतच नाही नॉर्मली. खूप रेअर असतं यांचे, पण आज लकी आपण मिळालं बघ, इकडं स्मॉल मिळाला आहे आणि ते पण बनाना रिपब्लिकचा. इट्स अ गुड ब्रँड फॉर $13. तुला कुठे भेट बघ भाऊ. आणि आज एक याच्यात काय दुसरा ड्रॉबॅक माहिती काय, हा जर टी शर्ट आहे ना, तुला आता बरेच लोकांना देशींमध्ये सापडेल तुला हाच टी शर्ट, कारण सगळे इथूनच घेऊन जाता स्वस्तामध्ये. म्हणजे दिसतं अरे हा कॉस्कोचाच घातलेला दिसतो, तू इथंच दिसेल तुला, या अराउंडमध्ये तुला दिसेल की अरे हा कॉस्कोचेच घातलेले फिरतील लोक तिथं दिसतील तुला. कॉस्को गँग टी शर्ट मधले. पण जे मी पण जेव्हा बघतो ब्रँड, आता बघ बनाना रिपब्लिक, लिवाईस, ली, असे सगळे टॉपचे ब्रँड असतात सगळे. हो, यांना अगेन बल्कमध्ये राईट, त्यांना बल्कमध्ये एवढं मिळतं. आणि हे पण तुला इथेच मिळतील. तू जर जाशील बनाना स्टोअरमध्ये तुला हा टाईपचा टी शर्ट मिळणार नाही तिथं. हे स्पेसिफिकली कॉस्कोसाठी बनवतात. हो, इट्स अ बिग थिंग. टेलर मेड फॉर कॉस्को. टेलर मेड फॉर कॉस्को. प्रसन्न भाऊ, रेफ्रिजरेटर मिळतं, टी व्ही मिळतो, लॅपटॉप मिळतात, कपडे मिळतात, भाजीपाला मिळतो, सगळ्याच गोष्टी मिळतात, पाणी मिळतं. मग फेमस कशासाठी आहे कॉस्को? फेमस कॉस्को याच्यासाठी भाऊ की तुम्हाला बल्कमध्ये आयटम मिळतात. अदर एक्झाम्पल तू हे घे, पाण्याची बॉटल. हे बघ, पाण्याची बॉटलमध्ये काय आहे की 40 बॉटल तुला $3.99ला. आणि अजून एक टिप्स देतो भाऊ, कधी पण कर्कलँड हे ना, हे कॉस्कोचा ब्रँड आहे स्वतःचा. कर्कलँड तर युजली काय करतात, ते सेम ब्रँडला दुसऱ्या ब्रँडला अप्रोच करतात आणि ते म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही बनवा, आणि ते त्यांचं नाव टाकतात, त्या ब्रँडचं नाही टाकत, आणि भरपूर स्वस्त मिळतं. आता तू बघशील हा 40 तुला $4 मिळतं, म्हणजे 10 सेंट पर बॉटलचं मिळतं आहे. बरं, आता तेच जर तू जरा नोन ब्रँड घेतला तर पाण्याचा ते बघशील तर तुला हे ऑलमोस्ट $7 मिळतं आहे. तर तुला एक बॉटल ही 17 सेंटला मिळते. म्हणजे ऑलमोस्ट तू म्हणू शकशील की 50 ते 60% हे महाग आहे. प्रशांत भाऊ, कॉस्कोमध्ये सगळ्यात जास्त काय विकलं जातं बरं? तू एकदम सरप्राईज होशील भाऊ की कॉस्कोचा सगळ्यात हिट आयटम कोणता आहे, तो आहे बाथ टिश्यूज. ते एवढे सेल करता हे. हो, बाथ टिश्यूज. आणि माहिती का, स्पेसिफिकली असं काही तुला माहिती US मध्ये तर काही ना काही चाललं असतं. वादळ येतं, पाऊस येतो, काहीतरी जसं कोविड आले ते, हे खूप विकल्या जाते आणि याची लाईन लागते. याने मग तर लिमिट लावता की एक कस्टमर एकच घेऊन जाऊ शकता, अशा टाईपच्या गोष्टी आहे ते. फार्मसी, हेअरिंग एड आणि ऑप्टिकल, ह्या गोष्टी पण आहेत तिथे. कॉस्को प्रत्येक कॉस्कोमध्ये तुला ह्या 3 गोष्टी भेटतील. आणि तू बघशील तर ऑप्टिकल खूप चांगलं ऑप्शन आहे त्यांचं. बऱ्याच गोष्टी त्यांच्या वॉरंटीमध्ये येतात. प्लस त्यांच्या फ्रेम्सचे आहे ना, खूप स्वस्त असतात कम्पेअर टू बाहेर गेला तर. आणि मोस्ट ऑफ त्यांचे जे इन्शुरन्स आहे ते घेता याच्यात. आणि तुला बेनिफिट याच्यामध्ये असं आहे की त्यांची जी लेन्स असते त्याच्यात काही रेजवाले ते खूप इन्क्लुडेड असतात, मग ते खूप चांगले. प्लस तू जर इथून चष्मा घेतला ना, जर तुम्हाला काय रिपेअर करायचं आहे, काही लागलं, काही क्लीन करायचं आहे, त्याला काही चार्ज लावत नाही ते. आणि प्लस फर्स्ट 1 मंथमध्ये त्याची वॉरंटी पण असते. तुम्हाला जर तो कम्फर्टेबल नसेल चष्मा घालायला, मग तुम्ही थोडंसं लेन्स इकडे तिकडे झाली तर ते ॲडजस्ट करून देता, प्लस ते करून देतात. बऱ्यापैकी चांगली वॉरंटी असते. आणि मी ऐकलं की यांची किंमत पण भरपूर चांगली असते. खूप चांगली. फ्रेमची बघशील तर खूप चांगले आहे. त्यांचे फ्रेम्स खूप स्वस्त असतात बऱ्यापैकी. म्हणजे ऑलमोस्ट 50% कमी असतात त्यांच्या कम्पेअर टू दुसऱ्या. दुकानामध्ये औषधं ठेवता ही लोक. मग बरोबर आहे ना, त्यांना कसं आहे, कोणी कस्टमर आला, तो शॉपिंग करतोय तर त्याला परत युजली 1 महिन्याचं किंवा कोणाचं 2 महिन्याचं, कोणाचं 3 महिन्याचं त्यांचं प्रिस्क्रिप्शन असतं. त्यांना गोळ्या घेऊन जायच्या असतात त्यांच्या. मग इथूनच घेऊन जाता. प्लस तुम्हाला अगेन आपल्याला माहिती कॉस्को डिस्काउंट प्राईजमध्ये येतात बाहेरच्या प्रिस्क्रिप्शन फार्मसीपेक्षा.
प्रशांत भाऊ, आत येताना ते प्रत्येकासाठी एक कार्ड चेक करत होते. हो, कारण हे कोणी पण जनरल पब्लिक येऊ नाही शकत. तुम्हाला कॉस्कोची मेंबरशिप लागते. त्याच्यात 2 टाईपचे मेंबरशिप असते. एक जनरल मेंबरशिप आणि एक एक्झिक्युटिव्ह मेंबरशिप असते. त्याच्यात डिफरन्स असं आहे की पहिल्या मेंबरशिपचे लाईक $60 असतात काहीतरी आणि एक्झिक्युटिव्हच्यामध्ये तू 120 असते. पण एक्झिक्युटिव्हमध्ये काय असते, तू जेवढं पण तू शॉप करशील त्याच्यावर तुला 2% मिळतात. प्लस तुला एक्झिक्युटिव्ह मेंबरशिपमध्ये 30 मिनिट्स का 45 मिनिट्स पहिले एंट्रन्स अलाउड असतो. सो दॅट इज अ बिग प्लस. लाईक समजून घे 10 o'clock स्टोअर चालू असतं, तू 9:30ला येऊन शॉप करू शकतो गर्दीच्या पहिले विकेंडला पण. त्याचा काय फायदा आहे? अरे मग नंतर कारण खूप गर्दी वाढते, मग फ्रेश आयटम नाही मिळत, तर मग त्याच्यावर ते इझी असतं लोकांना. थोडक्यात विदाऊट मेंबरशिप तुम्ही इथं शॉपिंग नाही करू शकत. नाही, यू आर नॉट अलाउड. एक असतं ट्रिक असते, जर समजून घे तुझ्याकडे मेंबरशिप आहे, तू मला गिफ्ट कार्ड देऊ शकतो फर्स्ट टाईम, की $100 गिफ्ट कार्ड दिलं प्रशांत, घे तुला पाहिजे. त्या गिफ्ट कार्डवर मी आत येऊ शकतो आणि तेवढं शॉपिंग करून जाऊ शकतो. पण दॅट इज ओनली हां, तेवढं $100 शॉपिंग. पण मग काही लोकांची तक्रार असते प्रशांत भाऊ, की याच्यामुळे एक्स्ट्रा घेणं होऊन जातं माणसाचं. मग ते काय असतं माहिती का भाऊ, घेता लोक आणि मग यूज पण होऊन जातं. यूज होता, नाही यूज झालं का रिटर्न पॉलिसी करता. कारण त्यांची रिटर्नची पॉलिसी एवढी भारी, तुम्ही वापरा, नाही Waste पण होऊ शकतं. वेस्ट होऊ शकतो. पण तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं काही गोष्टी प्रॉपरली, तर तुम्ही त्याच गोष्टी जर जनरल स्टोअरमध्ये बाहेर जाऊन बघितल्या, तर तुम्हाला ती 20-30% तुम्हाला वेस्ट झालं तरी तुम्हाला ती प्राईजमध्ये ॲडजस्ट होतं. किंवा सगळेच जे येतात एक गोष्टीसाठी. आणि यांची स्ट्रॅटजी काय माहिती का भाऊ, मी जसं म्हटलं की यांचा बिझनेस सगळा मेंबरशिपवर आहे, पण यांची प्रोडक्ट पण विकायची स्टाईल असते. आज तू इकडं आला तर ह्या लेनमध्ये तुला हे दिसतंय, ह्या गोष्टी ते ऑलवेज स्विच करत राहत आहे. कारण मग लोक एक बघत येतात की शोधत जाता, मग अरे हे दुसरं आवडतं, मग हे घेत जाते, असं चालतं त्यांचं. म्हणून सांगतो भावांनो, तुम्हाला एक बेस्ट टिप देतो कॉस्कोमध्ये. तुम्ही जेव्हा शॉपिंग करायला येईल, बायकोकडून किंवा स्वतःकडून लिस्ट बनवून घेण्या फोनमध्ये, आणि जी गोष्ट पाहिजे तीच घ्या आणि मग बाहेर जा. नाही तर तुम्ही येणार तर $100 घ्यायला आणि $1000 स्पेंड करणार. द बेस्ट थिंग. $19.99. Place your item. Please begin scanning. $6.99. Place your item in the tray area. $17.99. Credit. $12.59. हे पण घ्यायचं, हे घ्यायचं राईट. $49. Place your item in the tray area. $80. आम्ही फक्त व्हिडिओ करायला आलो होतो, एवढ्या गोष्टी घेऊन चाललं. थँक्स अमेरिकन भाऊ. ज्याची किंमत त्याने म्हणे 30 का 40 वर्षापासून चेंजच नाही केली म्हणे. हो, ते आहे त्यांचा हॉट डॉग, $1.50. आय थिंक तुम्हाला माहिती का अमेरिकन भाऊ, की यांचा जो फूडचा बिझनेस आहे हा पूर्ण लॉसमध्ये. फूड लॉस मध्ये विकतात. हो, पण त्यांचं फक्त एवढंच आहे की कस्टमरला हॅपी ठेवा आणि लोक इथं खायला येतील तर जास्त शॉपिंग करतील. प्रशांत भाऊ, टायर पण मिळतात कॉस्को मध्ये? भाऊ इकडं टायर एकदम स्वस्तात मिळतात त्यांचे ना. आणि ना तुम्ही जर 5 वर्षाची पूर्ण हॅझार्ड वॉरंटी त्याच्यावर, म्हणजे तुला, आणि प्लस तुला व्हील्स बॅलन्सिंग पण करून मिळतात फ्रीमध्ये. एव्हरी 5000मध्ये येऊन भेटा. आणि टायर नाही, इकडे गॅस स्टेशन म्हणजे पेट्रोल पंप, ते पण स्वस्तामध्ये मिळतं बऱ्यापैकी चांगलं. प्लस असं नाही की तुला फक्त गॅस टायर, बॅटरीज पण मिळतात. तुझे बॅटरी चेंज झाले स्वतःहून चेंज करा. ऑइल तुला मिळतं इकडं, ऑइल पण तुम्ही स्वतःहून चेंज करू शकता तुम्हाला पाहिजे तर. ओके, ट्रॅव्हलच्या भारी भारी डील्स आहेत. मग बरेच पॅकेज मिळतं तुला, रिसॉर्टचे पॅकेज ऑल इन्क्लुसिव्हमध्ये. खूप चांगले पॅकेजेस असतात यांचे, इन्क्लुडेड असतं याच्यामध्ये.
प्रशांत भाऊ, कॉस्को फिरून लय भारी वाटलं. भारी युनिक कॉन्सेप्ट आहे आणि आय थिंक आपल्या देशी लोकांमध्ये भरपूर लोकप्रिय आहे. खूप लोकप्रिय आहे, खूपच. आपल्या प्रेक्षकांसाठी काही 2 शब्द. भाऊ, जर तुम्हाला आणि तुमच्या प्रेक्षकांना जर खरंच चांगली क्वालिटीचे आयटम्स पाहिजे असेल किंवा फूड पाहिजे असेल, जे पण घराला जे आपले लागतं ते, त्यांनी डेफिनेटली कॉस्कोला शॉप करा. बरेच डिस्काउंट असतात. प्रॉपर शॉपिंग केली तर तुम्ही कमी प्राईजमध्ये घरी घेऊन जाऊ शकता बरेच गोष्टी. प्लस रिटर्न पॉलिसी पण चांगली त्यांची. आणि मला काय भारी वाटलं माहिती आहे का प्रशांत भाऊ, माझी अशी समजूत होती की ग्रोसरी मोस्टली जास्त मिळेल. नाही, सगळंच मिळतं इकडे. तर मित्रांनो, नक्की भेट द्या तुमच्या कॉस्कोला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.